बुधगाव, माधवनगर, खोतवाडी व वाजेगाव गावातील जनतेचा कौल काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार पूजा एडके व पंचायत समिती उमेदवार अनिल डुबल यांनाच असे चित्र दिसत आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये उमेदवार घर टू घर पोहोचून जनतेसमोर विकासात्मक भूमिका स्पष्ट करतात। त्यांच्या या भूमिकेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये असणाऱ्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे। बुधगाव जिल्हा परिषद गटामध्ये माधवनगर, कर्नाळ, वाजेगाव, खोतवाडी व पंचायत समिती गटामध्ये बुधगाव, खोतवाडी, वाजेगाव या गावामध्ये उमेदवारांचा झंझावती प्रचार दौरा सुरू आहे। या प्रचार दौऱ्यावर बोलताना सौ पूजा एडके म्हणाल्या, राजकारण आमचा पेशा नाही, समाजकारण हीच आमची ओळख आहे। लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे। कोणताही स्वार्थ न ठेवता निवडणूक लढवित असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंचायत समितीचे उमेदवार अनिल डुबल यांनी मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहेत। सन 2008 पासून गावाच्या पाणी प्रश्नावर नवभारत जनआंदोलन या नावाने गावातील तरुणांची संघटना उभी करून गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यात मोलाचा वाटा उचलला होता। ग्रामपंचायतीवर सत्ता आल्यानंतर सर्व नेत्यांच्या सहकार्याने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली व ही योजना पूर्णत्वास नेली। त्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला। तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम करताना अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीतच कोट्यावधीची विकास कामे मार्गी लावली आहेत। पाणीपुरवठा योजनेवर वीज बिलावर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी सोलारवर ही योजना चालवण्याचा प्रस्ताव मांडला होता व त्यास प्रशासनाकडून 45 लाख रुपयांची तातडीने मंजुरी मिळालेली आहे। श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपयांचा निधी नियोजन समितीमधून दिलेला आहे। तसेच जागृती व्यायाम मंडळ समोरील रस्त्याचे डांबरीकरण व गाव भागातील रस्त्यासाठी जवळपास 10 लाख रुपये निधी मिळून हे काम पूर्ण केले। यापुढेही गावातील अनेक विकास कामे पूर्णत्वास नेऊ। गावातील विस्तारित भागातील नागरिकांची नावे सिटी सर्वेला नोंद नव्हती, त्या प्रश्नावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। यामुळे मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था विकासाची ऊर्जा स्रोत आहेत। यामध्ये प्रत्येक गावामधून तळमळीने काम करणारे प्रतिनिधीच मतदारांनी पाठवले पाहिजेत। अशा उमेदवारांची सध्या गरज असून त्याशिवाय मतदारसंघाच्या पर्यायाने मतदारसंघातील गावांचा विकास शक्य नाही, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला।